विलास लोंढे बॉलिंग मार्क वरती. हा सत्यनारायण स्पोर्ट्स गवराईपाडा हा संघ बऱ्याच दिवसानंतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. खूप खूप स्वागत असेल विलास दादा, मनोजजी, तसेच कृष्णा आणि त्याचा संघ बंधू असेल. भरपूर खेळाडू आपल्याला बऱ्याच दिवसानंतर बघायला मिळतात. आपण या वर्षामध्ये 2 कॅमेऱ्याच्या अँगलने ही स्पर्धा कव्हर करतो डिबेट लाईव्हच्या माध्यमातून. 4 षटकांचा मॅच. पहिलं षटक पॉवर प्लेचं असणार आहे आणि 3 रिव्ह्यू आपण दिले गेलेले आहेत. एक वाईट साठी, एक बिमार साठी आणि एक रनआउट साठी. शॉर्ट पेच बॉल रोशन याच्या माध्यमातून खेळलेला फटका. हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाजूने. मात्र किती धावा मिळतील मला त्या प्रेक्षकांकडून नक्कीच ऐकायला भेटेल. तर 6 धावा. षटकार. शॉर्ट पिच डिलिव्हरीला चांगला खेळतोय रोशन. याला आपण जर पाहिलं विलास लोंढे यांच्या पहिल्या चेंडूत षटकार घेतलाय आणि आपण पाहू शकता या वर्षामध्ये भरपूर बदल असे तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून केले जातात. विलास दादा आपण जर पाहिलं तर नक्कीच सल्लागार म्हणून त्यांच्याकडे सुद्धा पाहिलं जातं. विनोदजी लोंढे असतील. या असोसिएशनच्या निर्मितीसाठी ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य आणि मोलाचं मार्गदर्शन लाभलं ते हे 2 व्यक्ती आपल्याला आज या मैदानामध्ये खेळताना बघायला मिळतात. रघुनाथजी जोगरे असतील. त्यानंतर हा चेंडू सुद्धा थोडासा शॉर्ट बेस डिलिव्हरी. मात्र चेंडू यष्ट्यांच्या वरनं ट्रॅव्हल झाला की काय, तर आय थिंक बॅटला या ठिकाणी लागला होता चेंडू. यष्टी रक्षक आपण पाहतो कीपर सदान लोंढे. सदान दादांची किपिंग पहिला अतिशय उत्कृष्ट अशी आपल्याला बघायला मिळायची. आज मात्र त्यांच्या माध्यमातून एक मिसफिल्ड झाले. ठरलेला कीपर म्हणून गवराईपाडा संघाचा. क्या बात आहे. चांगला चेंडू. थोडीशी हाईट या ठिकाणी बेनिफिट गोस टू बॅट्समन असं सांगायला काहीच हरकत नाही. थोडीशी उसळी घेतली होती चेंडूने. जवळजवळ 23च्या आसपास चेंडू इम्पॅक्ट झाला होता आणि फलंदाज थोडासा पुढे असल्यामुळं पंचांच्या मनामध्ये कुठलीच शंका नव्हती, कारण की चेंडू वर जात गेला असता. ज्येष्ठांच्या वरनं चेंडू ट्रॅव्हल होत असता हा अंदाज असावा. शॉर्ट पिच बॉल. मात्र चेंडू मध्ये काही ना काही मिश्रण या ठिकाणी बघायला मिळालं असेल. रोशन हा या शॉर्ट बॉलचा चांगला खेळाडू आहे, मात्र त्याला या ठिकाणी फसवलं गेलं आहे. शॉर्ट बॉलमध्येच जी त्याची ताकद आहे ती ताकद या ठिकाणी कमजोरी साबित होत असताना 4 चेंडू टाकून दिलेत आणि 4 चेंडूमध्ये 6 धावा या धावफलकावरती बघायला मिळतात. चांगला कमबॅक. पहिला मोठा फटका आल्याच्या नंतर विलास राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. लॉअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. गॅपमध्ये चेंडू टाकलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला थांबवेल की नाही, तर नाही असं उत्तर येतोय आणि हा आला चौकार. चिकनी पुरी 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 बघते ओढी कोणाला. चिकनी पुरी 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 गजरा तुझे केसाला. काय जबरदस्त अशी कामगिरी रोशनाची, कारण की शेवटच्या या 2 चेंडूचा फायदा घेण्याचा प्रयत्न, त्यामधला 5व्या चेंडू चांगल्या पद्धतीने खेळल्याने 10 धावा बनवल्यात. अजून एक शॉर्ट बॉल. अंगावरती येणाऱ्या चेंडूला फक्त दिशा दिल्या. बंधू त्या ठिकाणी चेंडूला उचलेल आणि फेकेल. तोपर्यंत 1 धावेच्या मध्ये 1 धाव पूर्ण झाली. धावफलक पुढे नेऊन ठेवलं तर म्हणजे 11 या धावसंख्येवरती. 1 षटक समाप्त झालं. धावसंख्या 11. बघा पहिल्या चेंडू ते षटकार आला होता, मात्र त्यानंतर चांगला कमबॅक केलाय आणि उर्वरित 5 चेंडूमध्ये 5 धावा ह्या दिलेल्या आहेत. मकर संक्रांतीचा दिवस 14 जानेवारी. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या ऑनलाईन पाहत असलेल्या प्रेक्षकांना सुद्धा, ऑफलाईन उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना सुद्धा. थोडासा जो वेळ आहे तो कमी खर्च करा, नक्कीच विनंती करेन. क्षेत्ररक्षण बघा कशा पद्धतीने लावलाय. क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण एक
थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्यानंतर एक कव्हर पॉईंटच्या आसपास क्षेत्ररक्षक उभा केला गेलाय. डीप कव्हर क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफ आणि त्यानंतर मिड ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा साईडला गेला. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक ठेवला. पॉइंट, डीप कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ हे ऑफ साईडचं क्षेत्ररक्षण. या ठिकाणी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न रोशनच्या माध्यमातून. रोशन हा चांगला फलंदाज आहे, मात्र सातत्य त्याला राखता येत नाहीये आणि गोलंदाजी सुद्धा तेवढीच चांगली या पहिल्या चेंडूवरती. गौरव गवारी बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा आलाय. रिव्हर्सचा अटेम्प्ट केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतील. चेंडूला अडवण्यासाठी पाहणं गरजेचं आहे काय घडतंय. मात्र चेंडू जिंकलाय आणि क्षेत्ररक्षक हरलाय. 4 धाव्याने धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 15. या केपीएलच्या मैदानावरती, या आयशा मैदानावरती चालू असलेली स्पर्धा प्रो स्पोर्ट्स चिंचोटी लाईन पाड्याची हे आयोजन आहे आणि या आयोजनामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचे खूप खूप स्वागत आहे. ओके आबा, त्या समोर चेंडू टाकला होता, त्या चेंडूला उचललं तिकडनं. वाईड इश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. पान फुटला हा एकुला वालू, दोन पाना फुटली हा दोनूला वालू. एक पान फुटला हा एकुला वालू, दोन पाना फुटली हा दोनूला वालू. थांब थांब पुरी आता मी आलो. धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 21. रोशन आता हवेमध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, मात्र तिथपर्यंत पोहोचेल का झेलपर्यंत नाही असं उत्तर यायलाय आणि या 2 धावा नक्कीच पूर्ण होतील. या 2 धाव्याने धावफलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 23. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स गवराईपाडा संघ एक मातब्बर संघ, मात्र सध्या आउट ऑफ प्रॅक्टिस असलेले भरपूर खेळाडू या संघामध्ये आपल्याला बघायला मिळतात. कारण की प्रॅक्टिस करायला वेळ मला वाटतं मिळत नसेल. भरपूर जण जॉबच्या कारणास्तव प्रॅक्टिस पासून लांब आहेत. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सदानंद यांच्या जवळून चेंडू जातोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि या ठिकाणी फलंदाज बाद रोशन. आपण पाहतोय नक्कीच रोशन बाद झाला. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय तो म्हणजे अक्षय कोला. सध्या तरी शांत दिसत असलेला खेळाडू, अतिशय आक्रमक फलंदाज आहे हे नक्कीच अख्ख्या कामन परिसरामध्ये आपल्याला माहिती आहे. अक्षयची बॅटिंग सर्वांनाच अवगत आहे, ती सांगायची गरज नाही आहे. मात्र आज काय रिपोर्ट तो देतोय. 45 मॅचेसमध्ये 526 धावा त्याच्या आहेत आणि 48 षटकार त्याच्या नावावरती आहेत. बेस्ट आहे 45. डिबेंट लाईव्हच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट अशी माहिती प्रत्येक खेळाडूची दिली जाते. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन 2019 ला रजिस्टर असोसिएशन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली आणि पहिली वसई तालुक्यातील ही रजिस्टर असोसिएशन आणि त्यांच्या जोडीला जोडले गेलेत ते म्हणजे डिबेंट लाईव्ह हे थेट प्रक्षेपण करणारं चॅनल. धावसंख्या 24. या असोसिएशन निर्मितीसाठी नक्कीच जसं म्हटलं गेलं की रघुनाथ जोगारी जरी अध्यक्ष असले, विकास वायडा जरी कार्याध्यक्ष असले, तरी सुद्धा आम्ही नक्कीच विसरलेलं नाहीये ते विलास लोंढे दादांना आणि विनोद लोंढे यांना सुद्धा. दादा वेलकम आपलं आजच्या दिवसामध्ये. फक्त थोडीशी वेळ आम्हाला तुम्ही कमीचा. एक कंप्लेंट नक्कीच तुमच्याकडे दरम्यान मैदानामध्ये
एक धाव नक्कीच पूर्ण झालाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. तर षटक झालं समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 26. कुठला गोलंदाज वापरला जातोय? क्या बात आहे बंधू. एक चप्पल गोलंदाज. मात्र प्रॅक्टिस किती आहे फार महत्वाचं आहे. आज महेश दिसत नाहीयेत. महेश आहेत का? मंगेश मला वाटतं आजच्या दिवसामध्ये मंगेश सुद्धा नाही आहे. कदाचित रिटायर झाले असतील. असो, मात्र परिवर्तन संसार का नियम आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर प्रत्येक संघाने कात टाकलेली आहे. नवीन संघांचा नवीन खेळाडूंचा भरणा केलेला आहे. दरम्यान धावफलक आपण पाहूया. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागले ते म्हणजे 26 धावा. 13च्या सरासरीनं सिद्धिविनायक बेलकडी संघाने धावसंख्या बनवलेली आहे. 2 षटक अजून सुद्धा शिल्लक आहेत. बंधू तिसरा षटक हाताळण्यासाठी आलाय. बंधू एक फ्रंट लाईन गोलंदाज. आज मला वाटतं सचिन सुद्धा बघायला मिळत नाहीये. सचिन हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आपल्याला बघायला मिळायचा. ऑफसाईडच्या दिशेनं शतरक्षक आहे तिकडे. पाहणं गरजेचं आहे. शतरक्षण किती चांगलं झालंय आणि किती धावा मिळाल्यात. 2 धावा आल्या. दरम्यान व्हाईट बॉल. दरम्यान एक धाव मिळाली. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. दुसऱ्या चेंडूवरती तो वाईट आणि त्यानंतर एक सिंगल. धावसंख्या आहे ती 29. हवेमध्ये खेळला चेंडूला शतरक्षक त्या ठिकाणी. मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. तर नक्कीच एक सूचना नक्कीच पंचांना करेन. जर तुम्हाला डाऊटफुल असेल डिसिजन कुठलाही, तर तुम्हाला तो अधिकार आहे इकडे येऊन बघण्याचा. थोडाफार म्हणजे जे शेवटच्या क्षणी किंवा मग अतिशय डाऊटफुल असेल तरच, म्हणजे तो बाउंड्री लाईनच्या आसपास किंवा मग धावबाद. हवेमध्ये चेंडू खाली शतरक्षक आलाय आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो आता 1 बाउन्सनं चेंडूला कलेक्ट केलं गेलं. धावफलक 36. चेंडू अपील केले आणि हा फलंदाज बाद. क्या बात आहे. फलंदाज बाद झाला तो निलेश. रोशन हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय नव्यानं फलंदाजीसाठी. अक्षय मैदानामध्ये अजून सुद्धा. तिसरा षटक आहे. या तिसऱ्या षटकामध्ये धावा आपण जर पाहिला
तर नक्कीच चांगला येतात. मात्र गडी सुद्धा गमावलाय आणि नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोशन कांबळे हा आलेला आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मात्र समोरच केला होता आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं बंधू चांगल्या पद्धतीने शतरक्षित करतोय चेंडूला स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये. धाव संख्या आहे ती एकूण आपण जर पाहिले 36. साई कृपा राजावळे आणि ओम सागर बामणगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही टॉस बॉक्समध्ये येण्याची विनंती करतोय. चला प्रदीप त्या दोघांना सुद्धा तिकडनं घेऊन या. बॉलिंग मार्क वरती कृष्णा लोंढे. कृष्णा यांच्या हातामध्ये चेंडू दिलाय शेवटचा षटक टाकण्यासाठी. मात्र त्याच्यासमोर फलंदाज सुद्धा तगडा फलंदाज उभा आहे. मात्र मी म्हणेन कसा गोलंदाजी करतो हे नक्कीच पाहायला मिळेल. इथे अगोदरच बॅट फिरली असावी कारण जर पाहिलं आपण का मग बॅटपासनं चेंडू भरपूर लांब राहिलेला आपल्याला या यूट्यूबच्या माध्यमातून बघायला मिळाला. नक्कीच चांगला प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क मात्र झालेला नाही. धावसंख्या 36. 5 चेंडू शिल्लक अजून सुद्धा. अबे मध्ये खेळलाय. मी म्हटलं होतं की मोठा फलंदाज मैदानामध्ये आहे. या ठिकाणी उंतुंग असा षटकार आलाय. धाव फलक मात्र पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 42 या धाव संख्येवरती. दरम्यान अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय का तर यस असं उत्तर येत आहे. अजून एक मोठा फटका अजून एक षटकार आलाय. थँक्यू डीजे. धाव संख्या झाली 48. आता मात्र आमच्या दोन्ही कर्णधार जे मैदानाच्या बाहेर आपल्याला बघायला मिळते टॉस करताना दोन्ही स्टायलिश पर्सनॅलिटी आपल्याला बघायला मिळते आणि प्रो क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. म्हणजे थोडासा प्रो स्टाईल या ठिकाणी बघायला मिळते. नाही प्रो स्पोर्ट्स चिंचोटीची ही स्पर्धा आहे. क्या बात आहे. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 12 धावा आल्यात. 400च्या स्ट्राईक रेटने धावा बनवल्या जातात. धाव संख्या 48. या फलंदाजाला तुम्ही अंडर एस्टिमेट करू शकत नाही. इथे तुम्हाला नक्कीच चांगलं काम करावं लागेल. सुबह की 4 बडे लोगों की राय असं म्हटलं जातं. तर नक्कीच रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. टायमिंग लाजवाब. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. या चौकारण्याशी धाव फलक पुढे सरकतोय जाऊन पोचते 52 या धाव संख्येवरती. येथे मात्र कृष्णा यांना चांगली गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. चेंडूमध्ये काहीच खराबी नव्हती मात्र दे जोन मोठे फटक्याने हा जो चौकार आलाय उत्कृष्ट खेळी सादर केले अक्षयने. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी सुरेख गोलंदाजी. या चेंडूला उत्तर कमी असतं क्रिकेटमध्ये. हेलिकॉप्टर शॉट हे मात्र उत्तर आहे. मात्र आपण जर पाहिलं तर परफेक्ट यॉर्करला हेलिकॉप्टर सुद्धा क्रॅश होताना आपल्याला बघायला मिळत आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकाचा धावसंख्या आहे ती 52 धावा. शॉर्ट पेज बॉल नाही ओव्हर पेज होता. ओव्हर पेज चेंडू टाकलाय. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. धाव संख्या 58.
59 धावांचं लक्ष्य. चला टॉस बॉक्स मध्ये जाऊया. आमचे कॅमेरामन या ठिकाणी नक्कीच बघायला मिळतील. हे दोन्ही फलंदाज जे आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघायला मिळाले. 9 चेंडूमध्ये 31 धावा अक्षय कोलायच्या बॅटमधून आलेल्या आहेत. क्या बात आहे. टॉस बॉक्स मध्ये आपण वळलोय. ओर टू टॉस बॉक्स. थँक्यू सागर सर. चला आपण टॉस करूया. मी विनंती करतोय रत्नाकर दादा सावंत यांना विनंती करतोय आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. चला अक्षय घरात यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. दादा सध्या तरी विश्राम करतायत आणि या मॅचचा आनंद घेतायत. कॉलिंग कोण देतोय? ब्राह्मणगाव संघाचा संघनायक कॉल देतोय. काटाचा कॉल आहे आणि काटा आलेला आहे. टॉस जिंकलाय ओमसागर ब्राह्मणगाव या संघाने. संतोष टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. या मागचं कारण काय नाही, आम्ही शतरक्षणच घेतो. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 35. माझ्या माहितीनुसार या सीझनमध्ये हा संघ तुमच्यासमोर एक वेळा आलेला आहे. मला वाटतं एकच मॅच झाली तुमच्या ओव्हरऑल असोसिएशनमध्ये आणि त्या संघाने तुम्हाला पराभूत केलेला आहे. या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये त्यांच्यासोबत खेळत असताना काय रणनीती काय असेल? काय नाही, असेल तीच रणनीती आहे आमची. आपल्याला शुभेच्छा असतील. जास्त विचारत नाही आहे. धनराज आपण टॉस गमावला. आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागला मनविरुद्ध लागलाय? मनासारखं म्हणजे टॉस जिंकला असता बॅटिंग केल्यास म्हटलं विचार कोणाचा टॉस जिंकला असता बॅटिंग करायची. आता टॉस गमावलाय तरी देखील मनासारखं मिळालंय. एखादं टार्गेट असेल मनामध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 50-60. 50-60 धावा करण्यासाठी असे कुठले फलंदाज असतील ते 50-60 धावा करतील 4 षटकांमध्ये? महेश आहे, वैभव आहे, धीरज आहे, मनोज आहे, मी आहे. हा संघ दुसऱ्यांदा तुमच्या समोर येतोय. या संघासमोर काय रणनीती? रणनीती काय आता ते चांगलं खेळायचा प्रयत्न करणार बस. आपल्या देखील शुभेच्छा असतील. तर टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे ओमसागर ब्राह्मणगाव संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्यासाठी साई कृपा स्पोर्ट्स राजावली या संघासाठी त्याने आमंत्रित केलेलं आहे. चला एक छोटासा ब्रेक घेऊया, देऊया डीजेला संधी, त्यानंतर जाऊया मॅचच्या दिशेने. पेरूचा खोड कसा भुरा भुरा ग कसा भुरा भुरा मी लाईला येणं माझी निलेश बरफ पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय. थोडंसं वॉर्मअप करत असताना पाहायला मिळतो आपल्या स्क्रीनवरती निलेश बरफ. या सीझन मध्ये पण पाहतो या सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या संघाचा फॉर्म जर आपण बघितला तर खूप चांगला फॉर्म पाहायला मिळतोय. पहिली स्पर्धा आणि त्या पहिल्या स्पर्धेमध्ये रनर अप राहिला होता हा संघ.
सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलगडी. पहिला चेंडू शॉर्टम पूल केलाय, पॉवरफुल होईल का? शतरक्षक तिकडे धावतोय आणि रनिंग मध्ये खूप चांगला झेल पकडलाय, फलंदाज बाद. ये नाग माझी मैत्रिणी माल मिलाय तू ये ना माझी मैत्रिणी. पेरूचा खोड कसा भुरा भुरा ग कसा भुरा भुरा. मिलायला ये ना माझी मैत्रिणी माझी मैत्रिणी. डोंगरी माथ्यावर टेकेडी पुरी टेकेडी. थँक्यू डीजे. तर पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवलंय. बिग ब्लो, मोठा हादरा दिला गेलाय. एक क्षण असं वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल, मात्र सचिन याचा कौतुक करावं लागेल, कारण ज्या प्रकारे सचिन कांबडी याने जो एरिया कव्हर केला, रनिंग मध्ये खूप चांगला झेल पकडला अगदी सीमारेषेजवळ. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळालेली आहे. यानंतर आणखीन एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. साई कृपा राजावली आणि ओम सागर ब्राह्मणगाव. हा चेंडू जर आपण बघितला तर उचली घेणारा चेंडू होता. उचलीमध्ये बीट झालाय, फलंदाज. वन फॉर दी ओव्हरचा देखील इथे इशारा आलेला आहे. पहिला बॉम्बसर इथे हाताला गेलाय, दुसरा आला तर दंडित केलं जाईल हेच दर्शवलंय. निलेश बरफ आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती, त्याने सुरुवात चांगली केलाय. हा चेंडू तुमच्या बाहेर हलकासा बाहेर हाताला गेला आणि चेंडू पडल्यानंतर बघा काय स्विंग झालाय, कट झालाय चेंडू. काय चेंडूने वळण घेतलंय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. सुपर डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली. कृष्णा लोंढे आणि गौरव गवारी असे दोन फलंदाज आपण पाहतोय. गौरव आणि आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव खेळून काढलेले आहेत. बघा पहा चेंडू पायावरती आदला, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बघा पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पायावरती चेंडू पडला. आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात आलेला. आपण टार्गेट जर बघितला तर 59 धावांचं टार्गेट आहे. प्रति षटकामागे 15ची सरासरी इथे राखायची आहे. आणि आपण पाहतोय की सध्या तरी धावफलकावरती धाव लागलेली नाहीये. पाहतोय आपण इनफिल्डच्या वरून खूप चांगला स्ट्रोक कन्वर्ट केलेला आहे. खूप चांगला स्ट्रोक, चेंडू सीमारेषा बाहेर जातोय 4 धावांकरता. माझा गुलाबाचा फुल ग, एक पालघरची पोरी मला पसंत कर, एक पालघरची पोरी मला पसंत कर. थँक्यू. आता मात्र धावफलकाला सुरुवात झालेली आहे. या 4 धावेने धावफलकाला सुरुवात झाली आहे. आपण पाहतोय अगोदरच हा बॅट अगोदरच फिरली गेली आणि पाहतोय आपण निर्धाव चेंडू आलेला आहे. षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद फक्त 4 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 18 चेंडू आणि 55 धावा इकडनं विजयासाठी पूर्ण करायच्या आहेत. 18 चेंडू आणि 55 धावा. ज्या प्रकारे आपण पाहतोय अक्षय कोल्हा याने फलंदाजी केली. अक्षयने 4 षटकार ठोकले, 1 चौकार बॅटमधून आला. त्यानंतर रोशन याने 2 षटकार 2 चौकार ठोकले. खूप चांगली फलंदाजी दोघांनी केली आणि आपण पाहतोय 58 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. 59 धावांचं हे टार्गेट ठेवलेलं आहे आतापर्यंत आपण पाहतोय. आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्यात. इकडनं कुठेतरी आपण पाहतोय जो धावांचा जो आलेख आहे तो कुठेतरी उतरताना दिसतोय. एकूण नक्कीच तो आलेख वरती न्यावा लागेल, मोठे फटके मारावे लागतील.
महेंद्र कोल्हा येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी, कारण आपण पाहतोय 18 चेंडू आणि 55 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू 55 धावा. हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर हाताला गेलाय. पंचांनी दर्शवला हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल, एक्स्ट्रा रन, एक्स्ट्रा धाव ही धावफलकावरती. ऑस्टमच्या खूपच बाहेरून हा चेंडू निघून गेलाय. हेच लगेच प्रश्नाची दर्शवले की हा चेंडू वाईड असेल. एक्स्ट्रा धावेने धावफलक 5च्या धावसंख्येवरती 59 धावांचा पाठलाग करत असताना 5 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. ऑन साईडला फटका केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे सचिन. बघा खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि महेंद्र आणि आज चांगल्या प्रकारे आपण पाहतोय तो चेंडू गॅदर देखील केलाय. कोलवटेबाजा चेंडू ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे निलेश बरफ. कुठलीही चुकी होत नाहीये. खूप चांगला झेल. फलंदाज ठरतोय फेल. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो. 16 चेंडू आणि 53 धाव्यांची अजूनही गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी. विकेट गमावले गेले 2. नव्याने बॅटर इन झालेला आहे विनोद लोंढे. एक बिग हिटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. आपण काही काल जर बघितला तर या 2 खेळाडूंनी फार गाजवला होता. दोन्ही जर फलंदाज विचार केला तर क्लास बॅट्समन आहेत. आपण हे 2 खेळाडू जर बघितला तर या अगोदर जो काही काळ त्याने गाजवला होता पूर्वपट्टी बाफाणे जो संघ, त्या एक संघाची दहशत होती. त्या संघामधून खेळत असताना या खेळाडूंची फार दहशत होती. आपण पाहतो या विनोद लोंढे असेल, विलास लोंढे असेल किंवा कृष्णा लोंढे असेल किंवा विकास वायडा असेल, हे जे खेळाडू आपण पाहतोय ना यांची दहशत फार होती. मात्र हा काल बदललाय. कुठेतरी सराव कमी आता पाहायला मिळतोय त्यांच्याकडनं आणि नक्कीच जॉब देखील त्यांना सांभाळायला लागतं. आणि पाहतो की क्रिकेटपासून थोडीशी दूर राहिलेत, मात्र क्रिकेटवरचं प्रेम त्यांना पुन्हा एकदा मैदानामध्ये घेऊन आलेत आणि नक्कीच चांगले क्रिकेट खेळण्याचा ते प्रयत्न करतायत. अवलेस बघा इथे क्लास दाखवत असताना सचिन आहे. सचिनने निलेश होता, निलेशने प्रयत्न केला मात्र प्रयत्नांना साथ मिळाली नाही आहे. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा बाहेर. 6 धावा षटकार. बघा चेंडू थोडासा पुढे ठेवला गेला होता. झोन मध्ये हा चेंडू होता आणि चांगला प्रहार केलाय आणि निलेश बर्फेने खूप प्रयत्न केले मात्र चेंडू त्याला मिळालेला नाहीये. षटकाराला धावफलक 13 या धावसंख्येवरती. कोट्याबाजा चेंडू ऑफ साईडला फटका केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे मात्र खराब क्षेत्ररक्षण झालाय. चेंडू फरार. सीमारेषा पार. हा येतोय चौकार. 4 धावा. एकोणसाठ धावांचा पाठलाग करत असताना 17 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत. येणारे 14 चेंडू बाकी आहेत आणि 14 चेंडूमध्ये अजूनही 42 धावांची गरज आहे. 14-42 हे समीकरण. ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू नक्कीच हाताला गेला होता. चेंडूला जर सोडून दिला असता कदाचित वाईट मिळाला असता, कारण खूपच चेंडू बाहेर जाणारा पाहायला मिळाला. ऑफस्टमच्या खूपच बाहेर होता. छेडछाड करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव आलेली आहे. या सिंगल धावेने धावफलक 18 या धावसंख्येवरती. 13 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि या विजयासाठी 41 धावा.
अख्खूर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूच्या लाईनमध्ये नव्हता फलंदाज. लाईनमध्ये असताना नक्कीच हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला असता. निर्धाव चेंडू होतोय. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 18 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. येणारे चेंडू 12 चेंडूमध्ये 41 धावांची गरज आहे. 12 चेंडू 41 धावा. बारा चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. 12 चेंडू 41 धावा. तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोशन आलाय. रोशन उंबरसाडा. बघा एक अनोखा ऍक्शन इथे पाहायला मिळाला. मात्र फलंदाजाने ओळखलाय हा ऍक्शन आणि सरळ चेंडूला पाठवून दिला. डीप कव्हर मध्ये चेंडूला सरळ धाडला गेलाय 4 धावांकरता. चौकार. बघा आपण हा ऍक्शन पाहू शकता आपल्या ऑन स्क्रीन. रन ऑफ थोडासा स्लो. त्यानंतर ज्या प्रकारे त्याचा खांदा आला वेगाने त्याने चेंडूला फेकलं. मात्र फलंदाज ते ओळखलं आणि चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केलाय. 11 चेंडू आणि या विजयासाठी 37 धावांची गरज आहे. 11 चेंडू 37 धावा. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. रोशन आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन जाईल. हा चेंडू सोडून दिलाय आणि पंचाने दर्शवलंय हा चेंडू वाईड आहे. बघा फलंदाजाने सोडून दिलाय. या अगोदर नक्कीच छेडछाड करण्याचा प्रयत्न. मात्र यावेळेस ओळखलं की हा चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेरून जातोय आणि लगेच त्याने हा चेंडू सोडून दिला. वाईट चेंडूची नोंद झालाय. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती. हा चेंडू देखील आपण होतोय खूप चांगला हाताला गेला. ऑप्शनच्या बाहेर. ऑप्शनच्या बाहेरून हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. स्वीपच्या अंदाजामध्ये आपण पाहतोय एका गुडघ्यावरती बसून हा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरलाय. चेंडू तो निर्धाव. अवलेच बघा हुकचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. 2 शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतायत मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू वेगाने निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. 4 धावा. हा चौकार आलाय आणि आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 27 धावसंख्येवरती. या षटकातील आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आपण समीकरण जर बघितलं ना तर 9 चेंडू आणि 32 धावा हे समीकरण इकडे आपल्याला पाहायला मिळतंय. चला दुसरा चेंडू पाठवा मैदानाच्या आतमध्ये. व्हॉलेंटियर्स आपण बाउंड्रीचा ताबा घ्या. चला हा बॉल घ्यायचा इकडनं. मॅच बॉल देखील आलाय. नऊ चेंडू विजयासाठी 32 धावांची गरज आहे. 9 चेंडू 32 धावा. हा चेंडू आपण पाहतोय कुठे पडलाय तर ऑस्टमच्या खूपच बाहेर हा चेंडू पडलाय. थोडस दडपणामध्ये जाणवतो यावेळेस गोलंदाज रोशन. बॅटचा एज लागलाय आणि झेल सोडलाय. बघा संधी होती त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. रोशन कांबडी आपण होतं यष्टरक्षक आहे आणि त्याच्याकडनं हा छोटासा मिस्टेक झालेला आहे. 8 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. या 2 चेंडूवरती जर 1 ते 2 मोठे फटके जर आले ना तर इकडं कमबॅक होऊ शकतो.
मनोजदा गोवारी यांचं आगमन झालं. नक्कीच नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शन पाहायला मिळतील. सध्या तरी वॉर्मअप करतायत. अवलेच पाहतो पण मिस टायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये, अक्षय आलाय तिकडे आणि बघा अक्षय कुठली चुकी करत नाहीये. सहज सोपा झेल त्याने तिकडे पकडलाय आणि फलंदाज बाद झालाय. इकडे आपण पाहतोय 7 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 30 धावा. इकडे आपण पाहतोय 7 चेंडू आणि 20 या धावसंख्येवरती विनोद लोंढे हा फलंदाज खेळतोय. आणखीन 7 चेंडूवरती 30 धावा बनवायच्या आहेत. होतील की नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण इथे झालेला आहे. कारण हा चेंडू फार महत्वाचा ठरणार आहे. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटकाला, एखादा षटकार चौकार जर येतोय तर शेवटच्या षटकामध्ये थोडासा रोमांच येऊ शकतोय मॅचमध्ये. खूप चांगला फटका ते खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये. ते कुठल्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. आपण पाहतोय जो नॉन स्ट्राईक एंडवरती जो फलंदाज आहे तो स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याने ते स्ट्राईक घेतलेली आहे. कारण तो चांगल्या टचमध्ये दिसतोय आणि 7 चेंडूमध्ये 20 धावा बनवल्यात आतापर्यंत. इकडनं 6 चेंडू आणि विजयासाठी 30 धावींची गरज आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 30 धावा. आपण कंपॅरिझन जर बघितलं तर बेलकडे संघाच्या 36 धावा होत्या आणि इथे सत्यनारायण स्पोर्ट्स गौरापाडा संघाच्या धावा जर आपण बघितल्या तर 29 आहेत. म्हणजे 7 धावेने कुठेतरी मागे आहे. होऊ शकतात ह्या धावा. मात्र फलंदाजी करावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील. रोशन नेतोय. रोशन कांबडी. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर हाताला गेलाय. एक्स्ट्रा धाव. आपण पाहतोय ज्या प्रकारे शेवटचं षटक कृष्ण लोंढे याने हाताळलं होतं. तब्बल 22 धावा त्याने खर्च केल्या होत्या. त्याच्यामध्ये 3 षटकार, 1 चौकार आला होता. इकडे आणखीन 29 धावींची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी. फुल टॉय चेंडू, फायदा उचलता आलेला नाहीये. फेकी झालेली आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि तिसरा पंचांचा इथे इशारा केला गेलाय. मला वाटतं पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे 9 चेंडूसाठी. पंचांच्या मनामध्ये देखील थोडीशी दुविधा निर्माण झालेली आहे आणि हा चेंडू नो आहे की नाही हे पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांचा इथे इशारा घेतला गेलाय. यस, फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी. फुलटॉस चेंडू होता. नक्कीच संधी होती मोठा फटका खेळण्याची. बोलेस बघा आणखीन एक चांगला स्ट्रोक इथे केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे अक्षय. 1 धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतोय आणि दुसरी धाव देखील इकडे पळून पूर्ण झालेली आहे. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 34 धावसंख्येवरती. आणखीन विजयासाठी धावांचा जर आपण विचार केला ना तर 4 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे. 4 मोठे फटके मारावे लागतील. मात्र कंपल्सरी चेसिंग आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. ज्या 25 धावा पूर्ण कराव्याच लागतील. फुलटॉस चेंडू, फायदा उचलता आलेला नाही आहे.
नक्कीच षटकाराची गरज होती, मात्र हा चौकार आलाय. बघा ज्या प्रकारे ते सुरुवात झाली होती, पहिल्या षटकामध्ये फक्त 4च धावा आल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये जर कुठेतरी जास्त जर धावा जर आल्या असत्या तर नक्कीच या सामन्याचं चित्र थोडंसं आगळं वेगळं पाहायला मिळालं असतं. 3 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा षटबुल करण्याचा प्रयत्न, मात्र जमिनीलगत हा चेंडू डीप मध्ये निघून आलेला आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाही आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 2 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 20 धावींची गरज आहे. मिस टायमिंग झालाय, चेंडू हवेमध्ये आणि झेल इथे पकडलाय रोशन याने. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. पण पाहतो या 59 धावांचा पाठलाग करत असताना 39 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. दीपक पालकर आपण पाहतोय न्यू बॅटर इन झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये जर धावा जर आल्या असत्या ना तर कदाचित ह्या सामन्याचं चित्र नक्कीच थोडंसं आगळं वेगळं पाहायला मिळालं असतं. मात्र पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाहीत आणि कुठेतरी संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. अबलेस बघा फक्त ते चेंडू खेळून काढला गेलाय. आपण जर बघितलं तर एका बाजूने धावा आल्या, एका साईडने धावा आल्यात, कारण ज्या प्रकारे विनोद लोंढे यांनी फलंदाजी केली, 11 चेंडूमध्ये त्याने 29 धावा बनवल्यात. नक्कीच खूप चांगली खेळी केली. मात्र दुसऱ्या बाजूने जर आपण बघितलं तर ज्या प्रकारे 6 चेंडूमध्ये 4 धावा बनवल्या गौरव याने, नक्कीच खराब कामगिरी त्याच्याकडनं पाहायला मिळाली. कृष्ण लोंढे यांनी 3 चेंडूमध्ये 1 धाव बनवली. विलास लोंढे शून्यावरती बाद झाला. नक्कीच जे चेंडू निर्धावच्या स्वरूपातले डॉट आले त्याच्यामध्ये जर धावा जर आल्या असत्या तर नक्कीच चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. चला हँड